तर आज होणार आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ कोणाची शाळा घेणार? हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. विशेष करून निक्कीची आज शाळा होणार का? याबद्दल सगळ्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की रितेश भाऊ नक्की कोणाकोणाची शाळा घेऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कारण तुमचा एक लाईक चॅनल ग्रो करण्यासाठी खूप मोठा मदतीचा हात ठरत असतो. तर रितेश भाऊ जे आहेत ते मला असं वाटतं या निक्की मॅडमची शाळा घेतील, कारण यांनी सगळ्या हद्दी पार केलेल्या आहेत. निक्कीचा पाहिला तर त्यांनी गेम एक्सपोज करायला पाहिजे. म्हणजे तिचा जो जुना गेम आहे की भांडण करणे आणि पुढे जाणे, हा जो निक्कीचा जुना गेम आहे तो एक्सपोज करायची आता वेळ आलेली आहे आणि रितेश भाऊ तो गेम जो आहे तिचा एक्सपोज करू शकतात. त्यानंतर वर्षाताई बद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत त्याबद्दल सुद्धा रितेश देशमुख जे आहेत ते निक्कीची शाळा घेऊ शकतात. कारण वर्षाताई सारखे एक सिनियर कलाकार त्यांच्या बाबतीत जर का अशा गहाण वृत्तीने जर का कोणी बोलत असेल तर त्याची शाळा घेणं खूप आवश्यक आहे. आणि रितेश भाऊ निक्कीला जाब विचारू शकतात की तू वर्षाताईला अशा पद्धतीनं का बोलली. त्यानंतर निक्की ज्या पद्धतीने संपूर्ण घराला डॉमिनेट करायचा प्रयत्न करते, स्वतः चुका करते पण ते ऍक्सेप्ट करत नाहीये, पण दुसऱ्याने केलेल्या चुकावरती तुटून पडते. विशेष करून वर्षाताईच्या या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांसमोर आणल्या जातील की निक्कीने आठवडाभरात किती चुका केल्या हे सुद्धा दाखवण्याचं काम जे आहे रितेश भाऊ करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात क्लास लागणार आहे आणि निक्कीचा क्लास 100% लागणार असं सध्या तरी वाटत आहे. त्यानंतर वैभवने जी धमकी दिली होती वर्षाताईंना, काय दिलं होतं धमकी, तर या वैभवची सुद्धा शाळा लागण्याची दाट शक्यता आहे. वैभव स्वतःला कोण समजतो, नक्की धमकी का देतो, या सगळ्या गोष्टींचा जो जाब आहे त्याला आज विचारला जाणार. तो बी भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जाब विचारणार. आणि मला असं वाटतंय पहिलं तर वैभवचा जो शेपूट गेम आहे तो गेम जो आहे तो एक्सपोज केला जाईल रितेश भाऊकडनं. आता शेपूट गेम काय आहे, तुम्हाला शेपूट गेम माहित नसेल तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलवरचे रिव्ह्यू बघा, तिकडे तुम्हाला समजेल की वैभवचा शेपूट गेम काय आहे. तर हा गेम जर का एक्सपोज केला तर वैभवचा खेळच संपणार आहे. त्यानंतर रितेश भाऊ या जान्हवी मॅडमची शाळा घेतील. जान्हवी मॅडमनी ज्या पद्धतीने आर्याला टार्गेट केलं, हिंसा करायचा प्रयत्न केला, वर्षाताईंना टार्गेट केलं, या सगळ्या गोष्टींचा जाब जो आहे तो रितेश भाऊ जान्हवीला विचारणार. आणि ज्या पद्धतीनं वर्षाताईचा अपमान होत असताना ती खी खी करून हसते, या सगळ्या गोष्टीचा जाब तिला विचारला जाणार. आणि तिचा सुद्धा शेपूट गेम आज एक्सपोज होणार आहे. रितेश भाऊ तिचा शेपूट गेम जो आहे तो एक्सपोज करणार आहेत. आणि मला असं वाटतंय की हे जे 2-3 शिफ्ट आहेत यांचा जो गेम आहे तो खरंच एक्सपोज करण्याची वेळ आली आहे आणि ते रितेश भाऊ आज 100% करू शकतात. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते अरबाज पटेल. बघा, अरबाज आणि निक्कीमध्ये काय, अरबाज आणि निक्कीमध्ये ज्या प्रकारचे चाळे चाललेले आहेत त्याचा जो जाब आहे ते रितेश भाऊ त्यांना विचारू शकतात. त्यानंतर अरबाज जे आहे त्यांनी वर्षाताईंना टार्गेट केलंय किंवा आर्याला टार्गेट केलंय, या सगळ्या गोष्टीचा जाब जो आहे रितेश भाऊ त्याला विचारू शकतात. ज्या पद्धतीचं नॉमिनेशन टास्क मध्ये अरबाज डॉमिनेट पद्धतीने खेळत होता त्याबद्दल सुद्धा त्याला विचारलं जाईल. आणि नॉमिनेशनची जे त्याचं प्लॅनिंग होतं ते सुद्धा रितेश भाऊ एक्सपोज करण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर कौतुकाची वेळ आली तर रितेश भाऊ वर्षाताई आणि आर्याचं कौतुक करू शकतात. वर्षाताईंनी या 4 लोकांना कशा पद्धतीने टॅकल केलंय त्यामुळे त्यांचं कौतुक होऊ शकतं. त्यानंतर आर्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन या लोकांच्या विरोधात केली. खरं तर आर्यासाठी सगळं सोपं होतं. ते निक्कीच्या टीममध्ये राहणं आणि नेहमी नॉमिनेशन पासून वाचत राहणं ही त्यासाठी सोपी गोष्ट होती आणि ती पुढे सुद्धा गेली असती. पण त्याने ठरवलं की या प्रवाहात राहायचं नाही, कारण ही गलिच्छ लोक आहेत, यांच्या विरोधात जाऊन बोलायचं, आणि ते बोलली. त्यामुळे तिचं सुद्धा कौतुक होऊ शकतं. कौतुकाचे मानकरी ठरणार आहेत वर्षाताई आणि आर्या. आणि शाळेचे मानकरी ठरणार आहेत हे 4 वॅम्प टीम. त्याच्यामध्ये आहे निक्की, वैभव, जान्हवी आणि अरबाज, या 4 लोकांची मजबूत शाळा लागण्याची शक्यता आहे. तर भाऊचा धक्का हा मजबूत होणार आहे. आणि या आठवड्यात जर का शाळेची गोष्ट बोलली तर शाळा होणार आहे, ते पण मजबूत होणार आहे. तर आपण आता संध्याकाळी पाहूयात की नक्की रितेश भाऊ या 4-5 लोकांची कशा पद्धतीने शाळा घेणार आहेत ते. तुमचं काय म्हणणं आहे की रितेश भाऊ नक्की कोणाची शाळा घेतील, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अशा पद्धतीचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.